जय शिवराय मित्रांनो रूफटॉप सोलर अनुदान योजना नेमकं सोलरला अनुदान किती दिलं जातं, अर्ज कसा करायचा, कोणकोणत्या योजना राबवल्या जातात आणि कोणत्या योजनेअंतर्गत मला अर्ज करावा लागेल, या सर्व प्रश्नाची सविस्तर अशी उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माहिती आवश्यक असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून आपणास माहिती समजण्यामध्ये मदत होईल। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर रूफटॉप सोलरसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। एखादं गाव पूर्णपणे सोलर योजनेच्या अंतर्गत जायचं असेल तर त्याच्यासाठी मॉडेल सोलर विलेज नावाची योजना राबवली जाते, ज्याच्यामध्ये त्या गावाला 1 कोटी रुपयापर्यंत अनुदान किंवा पारितोषिक दिलं जातं। याच्यानंतर वैयक्तिक जे काही लाभार्थी असतील त्यांना छतावरील सोलर बसवायचं असेल तर 1 किलोवॅट पासून 3 किलोवॅट पर्यंत जे सर्वसाधारण जे नॉर्मल ज्यांचा 1 किलोवॅटच्या पुढे भार आहे असे जे काही लाभार्थी आहेत यांच्यासाठी 78,000 रुपयापर्यंत, तिथून पुढे फक्त 78,000 पर्यंत अनुदान दिले जातं। आता या सर्वांव्यतिरिक्त राज्य शासनाच्या माध्यमातून एक सोलर योजना आणण्यात आलेली आहे रूफटॉप सोलर, ती म्हणजे स्मार्टच्या अंतर्गत ज्या विजेच्या ग्राहकांचा जो वापर आहे हा 100 युनिट पेक्षा कमी आहे, अशा दारिद्र्य रेषेखालील आणि 100 युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून स्मार्ट नावाची सोलर योजना आणलेली आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2,500 रुपये भरून सोलर योजनेचा लाभ घेता येणार आहे। 95%, 90%, 80% अशा प्रकारामध्ये याच्यामध्ये वर्गवारी करण्यात आलेली। ओपन प्रवर्गातील, ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत 80% पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे। याच्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतली, जीआर पाहिला आणि याच्यानंतर मग बऱ्याच जणांनी विचारले मग याचे अर्ज नेमके कसे करायचे। तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी एकच प्रणाली आहे। त्याच्यासाठी तुम्ही सेंट्रलाइज पोर्टलवरती अर्ज करू शकता, राज्य शासनाच्या आयस्मार्टच्या माध्यमातून अर्ज करू शकता। दोन्ही पोर्टलचं इंटिग्रेशन केलेलं म्हणजे एकत्रीकरण केलेलं आहे, त्याच्यामुळे या पोर्टलवरती अर्ज केला तरी त्या पोर्टलवरती घेतला जातो, त्या पोर्टलवरचा अर्ज आता या पोर्टलवरती घेतला जात आहे। तर आपण महाराष्ट्र शासनाच्या आयस्मार्ट वरील जे काही पोर्टल आहे या पोर्टलवरील प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे देखील आज थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर महाडिस्कॉमच्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी रूफटॉप सोलरसाठी अप्लाय करण्याची लिंक दाखवली जाते। याच ठिकाणी आपण पाहू शकता पीएम सूर्यघर योजनेची माहिती देखील दाखवली जाते। मग पीएम सूर्यघर अर्थात नॅशनलाइज जे पोर्टल आहे, सेंट्रलाइज जे पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती सुद्धा आपण अर्ज करू शकता आणि आपल्याला इथं स्मार्टच्या जे आयस्मार्टचे जे पोर्टल आहे याच्यावरूनही आपण अर्ज करू शकता। याच्यावरती आयस्मार्टच्या पोर्टलवरती आपण आल्यानंतर खाली पाहू शकता आपल्याला अर्ज कसा करायचा, लागणारी कागदपत्र, त्याच्याबद्दलची माहिती वगैरे वगैरे सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि याच्यामध्ये अप्लाय नावाची देखील ऑप्शन दिलेली आहे। या अप्लाय नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाची अशी माहिती दाखवलेली आहे आणि याच्या खाली कंझ्युमर नंबर टाकण्यासाठी सांगितले, ज्याच्यामध्ये आपण कंझ्युमर नंबर टाकून या योजनेकरता अप्लाय करू शकतो। आता मित्रांनो, हेच जर आपल्याला सेंट्रलाइज पोर्टलवरून करायचं असेल पीएम सूर्यघर योजनेच्या पोर्टलवरून, तर आपण पीएम सूर्यघर योजनेच्या पोर्टलवरती आल्यानंतर कंझ्युमरच्या अंतर्गत अप्लाय नावाची ऑप्शन आहे, याच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला या योजनेबद्दलची माहिती दाखवली जाईल, कशा प्रकारे पोर्टल काम करत आहे, त्याच्या अंतर्गत आपल्या अर्जाची प्रोसेस काय असणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोर्टलवरती दाखवली जाते। आणि हा अर्ज देखील आपल्याला पुढे अर्ज केल्यानंतर आपल्या महावितरणच्या पोर्टलला रिडायरेक्ट केला जातो, पाठवला जातो। आपण या ठिकाणी अप्लाय करू शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर, कॅप्चा कोड आणि आपला कंझ्युमर नंबर वगैरे टाकून आपण अप्लाय करू शकतो। आता आपण अर्ज करणार आहोत महाडिस्कॉमच्या पोर्टलवरती। आपल्याला महाडिस्कॉमच्या पोर्टलवरती आपला जो काही कंझ्युमर नंबर आहे तो कंझ्युमर नंबर टाकायचा आहे आणि अर्ज करायचा आहे। याच्यामध्ये 100 युनिट पेक्षा कमी, 100 युनिट पेक्षा जास्त अशी वेगवेगळी वर्गवारी आहे, त्याच्यामुळे अर्ज करत असताना कंझ्युमर नंबर हा व्यवस्थितपणे ज्याच्यावरती आपल्याला अर्ज करायचा तो टाकायचा आणि शोधावरती क्लिक करायचं। शोधावरती क्लिक केल्यानंतर त्या कंझ्युमर नंबरची लिंक असलेला जो मोबाईल नंबर असेल या मोबाईल नंबरवरती आपल्याला एक ओटीपी पाठवला जाणार आहे। आलेला ओटीपी खाली एक बॉक्स देण्यात आलेला आहे ओटीपी एंटर करासाठीचा, त्याच्यामध्ये आपल्याला ओटीपी एंटर करायचा आहे। ओटीपी एंटर केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला शोधावरती क्लिक करायचं आहे। शोधावरती क्लिक केल्यानंतर आपला ओटीपी व्हेरीफाय होईल। ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर या ग्राहक क्रमांकाची जी माहिती असेल ती माहिती पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी घेतली जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता नाव असेल, आपला ग्राहक क्रमांक असेल, बिलिंग युनिट, ही सर्व माहिती, पत्ता वगैरे ऑटोमॅटिक घेतलेला आहे। आता याच्यामध्ये पर्यायी लँडमार्क जो आहे तो त्या ठिकाणी द्यायचा आहे। हा पर्याय आपण दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल, पण दिल्यानंतर चांगले की आपले ओळख त्या ठिकाणी होणार आहे। एखादं मंदिर असेल, रोड असेल, ती माहिती द्यायची आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला जिल्ह्याचं नाव, जे जिल्हा याच्या अंतर्गत असेल आपला तो जिल्हा द्यायचा आहे। ईमेल आयडी आपला अपडेटेड आहे, मोबाईल नंबर अपडेटेड आहे, ती माहिती ऑटोमॅटिक घेतलेली आहे आणि याच्यामध्ये काही बदल करायचे असेल तर आपण या साईडवरती बदल करू शकता।
आता याच्या खाली काय आपल्याला आधार कन्सर्न द्यायचं, आपल्या आधारची माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक घेतली जाणार आहे. तर याच्यासाठी काय करायचंय की आपला आधार नंबर मी घेण्यासाठी सहमती देत आहे अशा प्रकारे कन्सर्न द्यायचंय. हे कन्सर्न दिल्यानंतर खाली आपल्याला बॉक्समध्ये आपला आधार नंबर एंटर करायचा आहे. बॉक्समध्ये आधार नंबर एंटर करून आपल्याला ओटीपी मागवायचा आहे. याच्यामध्ये आधार नंबर एंटर केलाय, आधार नंबर एंटर करून एक ओटीपी मागवलाय. आपल्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी आपल्याला या बॉक्समध्ये एंटर करायचं आहे आणि व्हेरीफाय ओटीपीवरती क्लिक करायचं आहे. ओटीपी सत्यापित केल्यानंतर आधारची जी काही माहिती असेल ती माहिती पूर्णपणे या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्याच्या खाली आपल्याला पॅन कार्ड देण्यासाठी जी ऑप्शन विचारलेली आहे, पॅन कार्ड नंबर आपण याच्यामध्ये देऊ शकता. आता याच्यानंतर खाली पूर्ण योजनेबद्दलची माहिती आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला योजनेचं नाव सिलेक्ट करण्यासाठी सांगण्यात आले आहे. याच्यामध्ये योजनेचं नाव आपण या ठिकाणी पाहू शकता. वेगवेगळ्या 2 योजना दाखवल्या जात आहेत. याच्यामध्ये पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना नावाची जी योजना आहे ती योजना आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. या योजनेवरती सिलेक्ट केल्यानंतर बाकीची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता की डायरेक्टली जे काही आपलं सेंट्रलाइज पोर्टल आहे, या सेंट्रलाइज पोर्टल बरोबर आपला हा डाटा इंटिग्रेट केलेला आहे. म्हणजे आपला हा अर्ज सेंट्रलाइज नॅशनल पोर्टल बरोबर कॉन्फिगर केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात आहे. म्हणजे डाटा व्हॅलिडेशन झाले असं सांगितलं जातं. म्हणजे सेंट्रलाइज पोर्टलवरती अर्ज केला असेल किंवा या ठिकाणी अर्ज केला असेल तर ते दोन्ही अर्ज आता एकाच याच्यामध्ये मानले जाणार. जसं आपण सेंट्रलाइज पोर्टलवरून अर्ज केला असता तरी इथपर्यंतची माहिती आपल्याला भरावी लागली असते. आता याच्या खाली आपण पाहू शकता आपल्याला पुढची जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये नेट मीटरिंग आणि सौर ग्राहक प्रकार. आता सौर ग्राहक प्रकारामध्ये आपल्याला काय द्यायचे, रेसिडेन्शियल कंझ्युमर. आपण वैयक्तिक या ठिकाणी ग्राहक आहेत, घरगुती ग्राहक, आपल्याला वैयक्तिक घरगुती ग्राहक निवडायचे. त्याच्यानंतर आपल्याला कंझ्युमरचा रेफरन्स नंबर आलेला आहे नॅशनल पोर्टलवरचा. खाली नॅशनल पोर्टलवरील रेफरन्स ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे. याच्या खाली आपल्याला किती किलोवॅटची क्षमता पाहिजे, 1 किलोवॅटची ती निवडलेली आहे. याच्या खाली आपल्याला बाकीच्या काही ऑप्शन असतील आरी सिस्टम जसे 230 240 वोल्ट ती ऑप्शन निवडायची आहे. याच्यानंतर अर्ज आपला जर कोटा उपलब्ध नसेल तर ठेवायचा आहे काय, हो. नसेल ठेवायचं तर आपण नाही करू शकतो, तो अर्ज डायरेक्टली आपला कॅन्सल होणार आहे. ते आपल्याला डिसाईड करायचं की जर क्षमता नसेल तर आपला अर्ज त्या ठिकाणी ठेवायचा की नाही ठेवायचा. याच्यानंतर खाली काही महत्वाची अशी माहिती आहे ज्याच्यामध्ये किती वॅट वगैरे हे आहे. याला खाली स्क्रॉल करायचंय. आपला अर्ज आपण करत असलेल्याची तारीख या ठिकाणी दाखवलेली आहे. आपण 11 ऑक्टोबरला अर्ज करत आहोत, 11 ऑक्टोबरची तारीख दाखवलेली आहे आणि वरील प्रमाणे माहिती जी आहे ती मी बरोबर भरलेली आहे, त्याला माझी सहमती आहे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी टिक करायचे. टिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ओटीपी जनरेट करायचा आहे. आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी आपल्याला खाली टाकून तो ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे. आता ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर पुढे आपला हा जो काही अर्ज आहे हा अर्ज या ठिकाणी सबमिट होणार आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर आपल्याला पुढच्या ऑप्शन जे आहेत म्हणजे जसं की आता याच्या अंतर्गत फेसिबिलिटी रिपोर्ट असेल, व्हेंडर सिलेक्शन असेल, या प्रक्रिया पार पाडायच्या. तर याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन नंबर आलाय. क्लिक हिअर टू पे नाव वरती आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल. आता याच्यामध्ये पेमेंटची सध्या तरी कुठल्याही प्रकारची प्रक्रिया नाही, पेमेंट करण्यासाठी सांगितलंही जात नाही, परंतु जी जुनी ऑप्शन आहे त्यानुसार आपल्याला पे नाव वगैरे दाखवतंय. पण याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओटीपी पाठवला जाईल आपला ग्राहक क्रमांक वगैरे टाकून. तो आलेला ओटीपी आपल्याला त्या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय करायचा आहे. आता आपण आपला ग्राहक क्रमांक, माहिती, कॅप्चा कोड आणि ओटीपी भरलेला आहे. ओटीपी भरल्यानंतर आपली जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पुढे फेसिबिलिटी रिपोर्ट बद्दलची माहिती दाखवली जाईल, व्हेंडरच्या बद्दलची माहिती दाखवली जाईल की आपल्याला कुठले कुठले व्हेंडर आहेत याच्यामध्ये निवडायचे किंवा कोणते कोणते व्हेंडर आपण याच्यामध्ये निवडू शकतो त्याच्याबद्दलची जी काही रिक्वायर्ड माहिती ती आपल्याला दाखवली जाईल. याच्यामध्ये जर आपल्याला व्हेंडर निवडायचं असेल तर आपण लगेच ताबडतोब याच्यामध्ये व्हेंडर निवडू शकतो. आता व्हेंडर कुठले कुठले अवेलेबल आहेत याची माहिती आपल्याला दोन्ही पोर्टलवरती उपलब्ध आहे. सेंट्रलाइज पोर्टलवरती उपलब्ध आहे आणि आपण या महाडिस्कॉमच्या पोर्टलवरती सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती पाहू शकतो. आता याच्यामध्ये आपण सर्व माहिती पाहिल्यानंतर खाली आपल्याला लिस्ट दाखवण्यात आलेली व्हेंडरची लिस्ट. त्या व्हेंडरच्या लिस्टमधून आपण व्हेंडर पाहू शकता किंवा खाली डायरेक्टली आपल्याला जी काही एजन्सी निवडायची त्या एजन्सीवरती क्लिक करून आपण डायरेक्टली आपल्याला माहिती असेल तर ती एजन्सी आपण डायरेक्टली निवडू शकतो. आता क्लिक हिअर टू ऍड व्ह्यू एजन्सी डिटेल वरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी आपली जी काही पूर्ण माहिती आहे ती पूर्ण माहिती दाखवली जाईल. एजन्सीचे पूर्ण नाव याच्यामध्ये दाखवले जातील. आता आपल्याला जर माहित असेल कोणती एजन्सी आपल्या एरियासाठी आहे, कारण वेगवेगळ्या एरियासाठी वेगवेगळ्या किलोवॅटनुसार काही एजन्सी काम करतात, कुणी 2 किलोवॅट पर्यंत करतात, कुणी 1 किलोवॅटचं करताय, कुणी 3 किलोवॅटचं करताय. तर ती एजन्सी पाहून आपल्याला सिलेक्ट करायचंय आणि ओटीपी मागवून ओटीपी एंटर करून आपल्याला हे व्हेंडर सिलेक्शन जे आहे ते व्हेंडर सिलेक्शन याच्यामध्ये सबमिट करायचंय.
आता हा ओटीपी एंटर केल्याबरोबर आणि ओटीपी व्हेरीफाय केल्याबरोबर सबमिट केल्याबरोबर आपलं जे काही व्हेंडर सिलेक्शन आहे हे व्हेंडर सिलेक्शन सक्सेसफुली सबमिट झालेले आहे. आता आपण अर्ज सक्सेसफुली सबमिट केलाय, व्हेंडर सक्सेसफुली सबमिट केलाय. याच्यामध्ये आपल्याला फेसिबिलिटी रिपोर्ट डायरेक्टली ऑटोमॅटिक आता दिला जाणार आहे. 1-2 दिवसामध्ये तो फेसिबिलिटी रिपोर्ट दिला जातो. फेसिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेप पार पाडावे लागणार. आता त्याच्यात पाहू शकता ऍप्लिकेशन सबमिशन झालेलं आहे, फेसिबिलिटी रिपोर्ट आहे, व्हेंडर सिलेक्शन झालेलं आहे, याच्यानंतर एक अग्रीमेंट आणि त्याच्यानंतर सोलर इन्स्टॉलेशन असे जे काही अर्जाच्या प्रक्रिया आहेत त्या अर्जाच्या प्रक्रिया पुढे आपल्याला याच्यामध्ये पार पाडाव्या लागणार आहेत. मित्रांनो, अर्ज केल्याबरोबर तुम्ही व्हेंडर निवडल्याबरोबर तात्काळ तुम्हाला त्या व्हेंडरच्या माध्यमातून कॉल येईल, तुमचे इन्स्टॉलेशन कुठे वगैरे विचारलं जाईल आणि त्यावेळेस त्यांचे असलेले दर सुद्धा या ठिकाणी सांगितले जाणार आहे. आता याच्यामध्ये 100 युनिट पेक्षा कमी वापराचे ग्राहक त्यांच्यासाठीची वेगळी सबसिडी आहे. 100 युनिट पासून पुढच्या वापराचे ग्राहक त्यांच्यासाठी सबसिडी वेगळी आहे आणि 3 किलोवॅट पेक्षा जास्त भार आहे त्यांना जास्तीत जास्त 78,000 रुपयाची सबसिडी आहे. तशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. अर्ज मात्र एकाच प्रणालीद्वारे केले जात आहेत आणि याचाच ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज कसा करायचा ही माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, बरेच सारे तुमचे प्रश्न अनुत्तरित राहिलेले असतील. जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल आणखी काही व्हिडिओ बनवायचे असेल, माहिती द्यायची असेल तर नक्की देईल. आशा करतो माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह.